नमस्कार मंडळी, नारकर ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि आज दिनांक आहे 27 मार्च आणि आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाजूला म्हणजे आझाद मैदानमध्ये. कारण का इकडे यायचं कारण हेच आहे की आज 26 मार्च आणि 27 मार्चला इकडे ड्रोन शो होता. मुंबईमधला पहिला ड्रोन शो आहे जिकडे 2000 ड्रोन एकत्र इथे उडवले जातात आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे चित्रीकरण आपल्याला दाखवले जातात. ते चित्रीकरण आज आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहोत आणि खूप घाई झाली आहे, पळत आलो इकडे. तर बघूया आजचा एक्सपिरियन्स आपला कसा असणार आहे. तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन व्हिडिओ आहेत तर तुम्हाला सर्वप्रथम दिसतील. थकवा लागलाय बघू शकता आणि इकडे गर्दी सुद्धा खूप आहे, खूप म्हणजे खूप गर्दी आहे. आणि सर्वांचे मी आभार सुद्धा मानतो कारण का आपली जी युट्यूब फॅमिली आहे ती 4000 ची युट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे. त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही जो मला सपोर्ट केला त्यासाठी यापुढेही तुम्ही मला सपोर्ट कराल याची मी आशा बाळगतो. बघू शकता इकडे शो चालू होणारच आहे. पहिला ड्रोन उडतो इकडे. इकडे पहिला ड्रोन उडालेला आहे. तो मला वाटतं शूट करण्यासाठी ड्रोन उडालेला आहे. लाईट तर दिसतच असेल तुम्हाला. मित्रांनो आपण इकडे टायमिंग वर पोहोचलेलो तर आहोतच. बघू शकता गर्दी किती आहे इकडे, खूप गर्दी आहे. आणि इकडे कार्यक्रमाच्या अगोदर एक छोटासा कार्यक्रम होते तो सुरुवात केलेली आहे. ते झाल्याच्या नंतर अगदी नजर जाईल तिथपर्यंत आपल्या रसिक प्रेक्षकांनी आपला भरभरून प्रतिसाद इथं दिलेला आहे आणि या भरभरून प्रतिसादासाठी मी आपल्या सर्वांचे आभारही व्यक्त करते. खरं तर आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याला आपल्या उपस्थितीनं अधिक उंची देणारे या महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री सन्मान्य नामदार मंगल प्रभात लोढा साहेब यांचं आगमन इथं झालेलं आहे आणि या प्रसंगी त्यांच्याही शुभेच्छा या सोहळ्याला इथं लाभतायत. तेव्हा या प्रसंगी मी विनंती करते सन्मान्य आमचे सांस्कृतिक कार्याचे संचालक श्रीरामजी पांडे साहेब यांनी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरणजी कुलकर्णी साहेब आणि सन्मान्य नामदार मंगल प्रभात लोढा साहेब या मान्यवरांना कृपया मंचावरती घेऊन यावं. आजचा हा सोहळा इथं आयोजित केलेला आहे. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालक मंत्री सन्मान्य नामदार मंगल प्रभात लोढा साहेब यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सन्मान्य डॉक्टर किरणजी कुलकर्णी साहेब यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले नामदार मंगल प्रभात लोढा साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या प्रसंगी करावं. मी पुन्हा एकदा विनंती करते सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सन्मान्य डॉक्टर किरणजी कुलकर्णी सर यांच्या शुभ हस्ते नामदार मंगल प्रभात लोढा साहेबांचं स्वागत इथं होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत या सोहळ्यासाठी करूया. याचबरोबर या मंचावरती आवर्जून या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचीही उपस्थिती लाभलेली आहे आणि या प्रसंगी मी विनंती करते सन्मान्य आमचे सांस्कृतिक कार्य संचालक श्रीरामजी पांडे साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते सन्मान्य डॉक्टर किरणजी कुलकर्णी सर यांचंही स्वागत या सोहळ्याला करावं. मी पुनश्च एकदा उपस्थित असलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा या सोहळ्याला स्वागत करते आणि यानंतर या सोहळ्या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले सन्मान्य नामदार मंगल प्रभात लोढा साहेब यांच्या शुभेच्छा. महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर आंबेडकरने वंदन करून इथे जमलेले मोठी संख्यामध्ये मुंबईकर आणि हा ड्रोन शो बघण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षकगणो, माननीय आशिष शेलार साहेबांची कल्पनातून सांस्कृतिक विभागातर्फे हा अतिशय भव्य दिव्य सोहळा असा यावेळी इथे आयोजित करण्यात आलेला आहे. मी यासाठी सांस्कृतिक विभागाचे सचिव श्री कुलकर्णी आणि श्री डॉक्टर किरण कुलकर्णी आणि याचे डायरेक्टर श्री पांडे, श्रीराम पांडे
दोघांच्या पण मनापासून सर्व टीम यांच्या पण अभिवादन इकडे करतो. ड्रोन उडवायला सुरुवात वारसा आहे. इकडे 3 ड्रोन ते उडवलेले आहेत. वारसाने पुढे आजच्या बघूया जे काल आहे काय काय बघायला त्यामध्ये भेटणार आहे आपल्याला. तंत्रज्ञानाचा कसा आपण उपयोग करू शकता. तर हा जे माननीय मोदी साहेबांनी सांगितला होता त्यांच्या खरोखर तंतोतंत पालन महाराष्ट्राचे सांस्कृतिक विभागाने केलेले आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी सांगतात की जोपर्यंत तंत्रज्ञानाचा उपयोग साधारण लोकसाठी होत नाही तोपर्यंत तंत्रज्ञानाचा फायदा नाहीये. तंत्रज्ञान मोठ्या लोकांसाठी असते, इंडस्ट्रीसाठी असतात, पण साधारण लोकांसाठी त्यांचे आवडते सब्जेक्ट कसा आपण उचलू शकतो. आझाद मैदान पाहिला नाही आणि कुलकर्णी साहेब आपण आपला फर्स्ट शो आहे, आपला दरवर्षी हा शो करावा लागेल आणि दरवर्षी आपपेक्षा जास्त साधारण लोकांसाठी केला पाहिजे. एक वेळा जे इथे येतील नंतर परत येणार आहे. मी परत एक वेळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण काम करतो आणि माननीय आशिष कुलकर्णीजी आणि त्यांचे सर्व टीमचे परत एक वेळा अभिवादन करतो. आणि मला माहिती आहे की तुम्हाला आता कल्चर प्रोग्राम झाला आणि तुमच्या नेक्स्ट ते 2 शो बघायचा मध्ये काही इंटरव्हल पण नको आणि काही भाषण पण नको. मी इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं मार्गदर्शन आणि आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत आणि यासाठी सन्मान्य नामदार मंगल प्रभातची लोढा साहेब आणि मंचावरती उपस्थित असलेले सन्मान्य डॉक्टर कुलकर्णी सर आणि पांडे सरांचे मी आभार व्यक्त करते. आणि मान्यवरांनी कृपया मंचाच्या समोर विराजमान होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी विनंती. उपस्थित असलेले आपण सर्वांचंही मी पुन्हा एकदा इथे स्वागत करते. आणि मला माहिती आहे की आपली उत्सुकता आहे की ज्यावेळी हा ड्रोन शो सुरू होणार आहे त्यावेळी प्रत्येकाचं लक्ष आकाशाकडे राहणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आज पहिल्यांदा इतक्या भव्य अशा ड्रोन शोचं आयोजन आपण इथे करतोय. एकाच वेळी तब्बल 2000 ड्रोन्स काही वेळातच अवकाशात झेपावणार आहेत. पण अट एकच आहे, हा शो बघत असताना जेवढे शक्य असेल तेवढे पाठीमागे तुम्हाला जायचे आणि पाठीमागे जाऊनच तुम्हाला हा कार्यक्रम बघायचा, हा शो बघायचे. समोर बसला तर तुम्हाला नक्कीच काही बघता येणार नाहीये, तो काही कळणार सुद्धा नाहीये. त्यामुळे एक विनंती आहे, या बाजूला उभे असलेले प्लीज आपण सगळे जेवढे शक्य असेल तेवढे लांब जावा आणि जेवढे लांब जाताल तेवढा चांगला कार्यक्रम तुम्हाला बघता येणार आहे, हा कार्यक्रम दिसणार आहे. त्यामुळे मी विनंती करते समोर उभे असलेले कृपया प्लीज आपण सगळे शक्यतो जेवढे होईल तेवढे पाठीमागे जा. आणि आता सुरू होणारच आहे. चला ड्रोन आता तयारीत राहा. सर्व कारण आता जे घडणार आहे ते फक्त पाहण्यासारखं नाहीये, ते अनुभवण्यासारखं आहे. महाराष्ट्राच्या आकाशात पहिल्यांदाच तब्बल 2000 ड्रोन्स एकाच वेळी झेपावणार आहेत आणि त्या प्रत्येक झेपेमध्ये दिसणार आहे आपल्या संस्कृतीचा प्रकाश, आपल्या इतिहासाचा आवाज आणि आपल्या स्वाभिमानाची ओळख. ओळख आकाशालाही भावी यासाठीचा हा इतिहास नोंदवणारा ऐतिहासिक भव्य ड्रोन शोला आपण इथे सुरुवात करतोय. एकाच वेळी तब्बल 2000 ड्रोन्स आकाशात या ठिकाणी झेपावणार आहेत आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या सुंदर आणि या ऐतिहासिक अशा क्षणांचे साक्षीदार बनून या सोहळ्याला इथं उपस्थित आहात. तेव्हा उपस्थितांचं मी पुन्हा एकदा इथं स्वागत करते. मंडळी, जसं छत्रपतींच्या तलवारीत तेज होता तसाच आज प्रकाशात दिसतोय. स्वराज्याचा तोच वारसा आता तंत्रज्ञानातून जिवंत होतोय. कारण महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री नामदार ऍडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांच्या दूरदृष्टीतून इतिहास फक्त सांगितला नाही तर आज तो आकाशात साकार होतोय. आणि आज हा उत्सव आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये इथे सामावला जातोय. परंतु यानंतर पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर ड्रोन शोचा दुसरा भाग सुद्धा 1 तासानंतर इथेच सुरू होणार आहे, याची नोंद घ्या. त्यामुळे दुसरा भागही आपण सर्वांनी बघून जावं अशी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते. आणि यानंतर आज महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, मुंबईच्या आकाशामध्ये पहिल्यांदाच 2000 ड्रोन्सना आज पंखावर झेप घेणाऱ्या आपल्या संस्कृतीचा हा दिव्य सोहळा इथे रंगतोय. मंडळी, ही फक्त रोषणाई नाहीये, ही आहे परंपरेची आणि परिक्रमेची. इतिहासालाही नोंद घ्यावी असा हा भव्य सोहळा
ही आहे इतिहासाची उजळलेली ओळख, ही आहे आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेची आकाशात उमटवणारी तेजस्वी छाप. जमिनीवर कथा सांगणारे अनेक असतात, पण आज आकाशही बोलेल. ड्रोनच्या प्रत्येक प्रकाशात महाराष्ट्राचा इतिहास आज इथे झळकणार आहे. या भव्य दिव्य आणि अद्वितीय संकल्पनेमागे ज्यांची दूरदृष्टी, ज्यांचा विचार आणि ज्यांची कार्य तत्परता उभी आहे. कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. बघू शकता इकडे 2000 ड्रोन एका महाराष्ट्र ही भूमी संतांची, शूरवीरांची आणि परंपरेची. ही ओळख आपल्या महाराष्ट्राची. इथे प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसतो, तो असतो भावनांचा, एकोप्याचा आणि संस्कारांचा संगम. गणेशोत्सवाचा जल्लोष हा नवा आरंभ. वारकऱ्यांच्या ओव्या, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामात रंगलेली भक्ती, हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात. हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा. लावणीचा ठेका, पोवाड्यांची शौर्य गाथा आणि लोककलेतून उमटणारी जनभावना, हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख. संस्कार, आदर आणि एकोप्याची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते. महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान. आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास. आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अभिमानाचा इतिहास. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र. भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची ही 750वी जयंती. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना विनम्र अभिवादन. श्रद्धा आणि प्रेमाचा साक्षात अनुभव म्हणजे पंढरीची वारी. 28 युग आपल्या भक्तजनांसाठी कटेवरी हात ठेवून विटेवरी उभा असलेला सावळा विठुराया आणि त्याची सोबतीण रखुमाई. वारकऱ्यांच्या अंतःकरणात वसलेली ही भक्ती शब्दात मावणारी नाही. विठू नामाच्या जयघोषात मनाला मिळते शांती आणि आत्म्याला मिळते समाधान. पंढरीच्या वाळवंटी भक्त आणि भगवंताचं नातं अधिक घट्ट होतं. ही केवळ पूजा नाही, ही आहे निस्सीम श्रद्धेची अनुभूती. ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात चालणारी लाखोंची वारी. टाळ मृदंगाच्या गजरात अखंड नामस्मरण करत वारकरी निघतात पंढरीच्या दिशेने. ना थकवा ना तक्रार, फक्त एकच आस विठुरायाच्या दर्शनाची. हाती भगवी पताका, मुखी तुकयाचे अभंग आणि मनात भक्तीचा महासागर. वारी म्हणजे केवळ चालणं नाही, तो आहे प्रवास श्रद्धेचा. इथे श्रीमंत गरीबाचा भेद नाही, नरनारी ऐसा भेद नाही. इथे सारेच समान, सारेच वारकरी त्या विठुरायाचे. वारकऱ्यांच्या म्हणजे रिंगण सोहळा. हा क्षण फक्त पाहण्याचा नसतो, तो अनुभवण्याचा असतो.
घोड्यांच्या दवडीत उडणारी माती आणि त्या मातीत मिसळलेली भक्ती. रिंगण म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि परंपरेचं सजीव रूप. भेदाभेद अमंगळ वैष्णवांचा धर्म. इथे फक्त एकच ओळख, वारकरी, विठुरायाचे वारकरी. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा वैष्णवांची. हे हिंदवी स्वराज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य. शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. त्यांच्या प्रत्येक निर्णयात होता न्यायाचा ठसा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेसाठीची बांधिलकी. गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणीपासून आरमार उभारण्यापर्यंत ज्यांनी घडवला एक सशक्त महाराष्ट्र, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ढोल ताशा हा केवळ वाद्यांचा गजर नाही, तर तो आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा हुंकार, महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि भक्तीचा जागर. गणपती बाप्पाच्या विसर्जनात असो किंवा शिवजयंतीच्या मिरवणुकीत, ढोल ताशाचा हा गजर थकलेल्या मनालाही पुन्हा उभं करण्याची ताकद ठेवतो. गोकुळाष्टमीच्या दिवशी जेव्हा हजारो गोविंदा थरावर थर लावून आभाळाला गवसणी घालतात, तेव्हा ते जगाला सांगतात, आम्ही एक झालो तर अशक्यही शक्य आहे. एकीचं बळ आणि जिद्दीचा कळस म्हणजे आमची दहीहंडी. श्रावणांच्या सरींसोबतच येतो हा गोकुळाष्टमीचा लोकोत्सव. हा केवळ खेळाचा थरार नाही, तर हे आहे महाराष्ट्राच्या ऐक्याचं दर्शन. स्वप्नांची नगरी, कधीही न थांबणारं शहर मुंबई. इथे प्रत्येक माणूस स्वप्न घेऊन येतो आणि मेहनतीनं ती पूर्ण करतो. उंच इमारती, गर्दीची लोकल आणि धावपळीचं जीवन, पण या सगळ्यात आहे एक वेगळीच ऊर्जा. दिवस असो वा रात्र, मुंबई कधीच थांबत नाही. चित्रपट सुट्टीपासून शेअर बाजारापर्यंत ही आहे भारताची आर्थिक राजधानी, आमची मुंबई. मुंबई फक्त शहर नाही, ती आहे एक जिद्द.
महाराष्ट्राच्या मातीत रंगांचा गुलाल जेव्हा उधळला जातो आणि ढोलकीचा ठसकेबाज आवाज खुंटतो, तेव्हा एका क्षणात काळजाचा ठोका चुकतो. कारण ही आहे आपली लावण्यवती लावणी. लावणी म्हणजे सौंदर्याचा एक अनमोल दागिना, जिच्या नजाकतीला आणि अदाकारीला तोड नाही. कधी शृंगाराचा ओघ होऊन वाहणारी, तर कधी वीररसाची तलवार होऊन तळपणारी ही लावणी म्हणजे मराठी संस्कृतीचा सर्वात देखणा आविष्कार. जनतेच्या उद्धारासाठी झटणारे, समाजातील वंचितांसाठी लढणारे रयतेचे राजे म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. राजसत्तेचा उपयोग त्यांनी स्वतःच्या वैभवासाठी नाही, तर समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी केला. शिक्षण हेच खरं स्वातंत्र्य हे ओळखून त्यांनी आपल्या संस्थानात मोफत आणि सक्तीचं शिक्षण सर्वांसाठी खुलं केलं. अस्पृश्यता, जातीभेद आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतली. भारतामध्ये आरक्षणाची संकल्पना सर्वप्रथम प्रत्यक्षात आणणारे ते अग्रदूत ठरले. समाजातील मागासवर्गीयांना न्याय मिळावा ही त्यांची प्रामाणिक धडपड होती. राजर्षी छत्रपती शाहूंचा प्रत्येक निर्णय हा समानतेसाठी, न्यायासाठी आणि मानवतेसाठी होता. आजही त्यांचं कार्य आपल्याला हेच शिकवतं, सत्ता ही सेवेसाठी असते. हीच आहे एका लोककल्याणकारी राजाची प्रेरणादायी गाथा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या एका क्रांतिकारकाचा प्रवास म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. त्यांचं नाव घेताच डोळ्यांसमोर येते ती शिक्षण, समानता आणि सत्यासाठीची लढाई. त्या काळात समाजात स्त्रियांना आणि खालच्या जातींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, पण ज्योतिबांनी हे अन्यायकारक वास्तव बदलण्याचा निर्धार केला. त्यांनी भारतातली पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि स्त्री शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या सोबत सावित्रीबाई फुले यांनीही या लढ्यात मोलाचं योगदान दिलं. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांचं कार्य केवळ सुधारणा नव्हतं, तर एक सामाजिक क्रांती होती. हा आहे एका महान समाज सुधारकाचा प्रकाशमय प्रवास, महात्मा ज्योतिराव फुले. अन्यायाच्या अंधारातून न्यायाच्या प्रकाशाकडे वाटचाल करणारा एक महान योद्धा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि समानतेचे प्रतीक. एका महान विचारवंताचा, समाज क्रांतिकारकाचा तेजस्वी प्रवास, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धन्यवाद. मला वाटतं ड्रोन शोचा हा ऐतिहासिक सोहळा प्रत्येकाने अगदी आपल्या हृदयामध्ये इथे सामावून घेतलेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांची दाद या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार बनणाऱ्या आपल्या प्रत्येकासाठी. आणि यानंतर आपण दुसरा भाग या भव्य ड्रोन शोचा 1 ते 1.5 तासानंतर पुन्हा बघणार आहोत. त्यामुळे कृपया कुठेही उठू नका. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात पुन्हा एकदा इथे सुरू होते. या कार्यक्रमाचा आनंद आणि आस्वाद आपण सर्वांनी घ्यावा. धन्यवाद. तर मंडळीनं आता आपण स्टेजच्या पाठी आलेलो आहोत. बघू शकता इकडेच ते ड्रोन लँड करतात आणि इकडूनच टेक ऑफ सुद्धा करतात ड्रोन. अशा पद्धतीने इकडे 2000 ड्रोन आहेत. ते टोटल 2000 ड्रोन आहेत. काय निरंजन खूप चालेल.
काय माहिती का 2 किलो वजन आहे. एका याचं. तर 2 किलो वजन एवढं वरून पडल्यानंतर तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत इकडनं आणि परत 1-1.5 तासानंतर परत शो आहे. बट ते 1-1.5 तासानंतर परत हेच दाखवणार आहेत, म्हणून आपण इकडे आता जास्त वेळ थांबणार नाहीये. आणि सुरुवातीला जे दिसलं जसं चित्रीकरण बोलत होते तसं चित्रीकरण दिसलं, बट नंतर काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेममुळे जे जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचं चित्रीकरण व्यवस्थित दिसलं नाही, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला. आणि काल सुद्धा मी रील्समध्ये बघितलेलं की काल सुद्धा 1-2 ड्रोन पडले आणि एकाच्या डोक्यावर जो एक ड्रोन पडला तो आत्ता पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आणि आज सुद्धा 2-3 ड्रोन इकडे म्हणजे लँड पडलेलेच आहेत, ते म्हणजे पूर्ण लँड झाले व्यवस्थितरित्या नाही, एकदम कोणाच्या तरी इकडे झाडांमध्ये का कोणाच्या तरी अंगा वगैरेवर पडलेले आहेत. तर ते आपल्याला काय एवढं माहिती नाही, म्हणून मी त्याच्याबद्दल जास्त बोलू नाही शकत. बट काल जे ड्रोन पडले ते रील्समध्ये मला दिसलं पूर्ण की एका पोराच्या डोक्यावर ड्रोन पडला. आणि आत्ता मी पोलीस सुद्धा बोलत होते की जास्त जवळ राहू नका. काल एका मुलाच्या अंगावर ड्रोन पडला, तो अजून पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, पूर्ण त्याचा डोका फाटलेला आहे त्या ड्रोन पडल्यामुळे. एक ड्रोन 2 किलोचा आहे, म्हणजे बघा तुम्ही जर वरून एवढा तो खाली प्रेशरनी पडतोय तर काय ना काय इजा तर होणारच. तर अशा पद्धतीने आपण इकडनं निघत आहोत. आणि हा शो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि ह्या एका शोची किंमत आहे 2 करोड रुपये, म्हणजे 15 मिनिटं ड्रोन उडतात आहेत, त्याची प्राइस आहे 2 करोड रुपये. आणि हे जे सर्व काही ड्रोन आहेत ते दिल्लीच्या IIT इंजिनियर्स लोकांनी बनवलेले ड्रोन्स आहेत, तिकडनं हे सर्व ड्रोन्स आलेले आहेत. आणि हे एका शोचे चार्ज 2 करोड रुपये घेत आहेत. बघू शकता अशा पद्धतीनेचा हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.